पुढचा प्रश्न बघा. स्थानक ए पासून काही प्रवाशासह एक रेल्वेगाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यापैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवासी संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशाच्या 40% इतकी आहे, तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले? बी वर उतरलेले म्हणजे 50% उतरले ते. पुण्याच्या एच्या म्हणजे आता आपल्याला गृहीत धरायचं आहे. गृहीत धरायचं म्हणजे आता कसं ऑप्शन होऊन जायचं आहे. तर आपण याचं उत्तर 275 आहे. तर बी बरोबर 275 बघा. तर बी स्थानकावर 50% प्रवासी उतरले. कोणाच्या? एच्या. म्हणजे 50% म्हणजे किती? निम्मे उतरले. म्हणजे एवर किती चढले असतील? मग ह्याच्या दुप्पट चढले असतील. बरोबर आहे. त्याच्या दुप्पट काय आली? 550 आली. बरोबर. एवर 550 चढले. बी वर काय झालेलं आहे आता? 50% उतरले म्हणजे 275 उतरले आणि नवीन 275 उतरले, 275 शिल्लक आहेत. नवीन किती झाले? 25. तर किती झाली संख्या? 300 झाली. सी वर काय झालेलं आहे? 300च्या 40%. 300च्या 40% झाले 205. समजा 300 गुणिले 205. 5 30 60 2 120. 120 उतरले. 120 उतरले म्हणजे किती शिल्लक राहिले मग? 300 मधून 120 उतरल्यावर 180 शिल्लक राहिले. बरोबर. 180 शिल्लक राहिले. तर त्याच्यात आणखी काय झाले? 40ची ॲड झालेली आहे. जेव्हा 40ची ॲड झालेली आहे म्हणजे 40 ॲड झाले तर 220 आली संख्या. 220 म्हणजे किती झाले मग? सी मध्ये 220 झाली. आता काय झालेलं पुढं? आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवासी संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशाच्या 40% आहे. ए वर चढलेल्या म्हणजे 550च्या 40%. 550च्या 40% आणि सी ही बरोबर यायला पाहिजे. गुणिले 40 म्हणजे 2/5. 11 0 म्हणजे 220. बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न घ्या. 3.49 कंसाचा वर्ग वजा 0.51 कंसाचा वर्ग छेदामध्ये 3.49 वजा 0.51. तर याचं बघा, हे बैजिक राशीचं उदाहरण आहे. ए वर्ग वजा बी वर्ग. याचं काय पडतं? ए वजा बी आणि ह्याचं ए अधिक बी असं होतं. बरोबर आहे. तर आपण काय करू आता? 3.49 वजा 0.51 पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये 3.49 अधिक 0.51 छेदामध्ये 3.49 वजा 0.51. हे आणि हे कटलं का नाही बघा. तर याची बेरीज आली. किती आली? 3 आणि 49 51 म्हणजे 1 झालं. 3 आणि 1 4 म्हणजे उत्तर नंबर 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले. तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? काय केलेलं भूषणनं? एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, 10 दिवस काम केलं आहे. 10 दिवस काम केलं आहे 80 पैकी. 80 दिवसात पूर्ण करू शकतो ना. तर 1/8 काम पूर्ण केलं आणि शिल्लक किती राहिलं मग? शिल्लक म्हणजे 1 वजा 1/8 बरोबर किती आलं? 7/8. 7/8 शिल्लक काम आहे. 7/8 हे काम नीरजनं काय केले? 35 दिवसात पूर्ण केले. किती दिवसात? 35. तर बघा इथं सोडून घ्या. 35 गुणिले, आता याचे बरोबरचे इकडे घेतलं तर 8/7. 7 35 पंचनाट्य 40 दिवसात पूर्ण. म्हणजे नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण केलं? मग 40 दिवसात पूर्ण केलं. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाची सरासरी होईल 34 वर्ष. 5 वर्षापूर्वीची सरासरी किती आहे? 34 आहे. तर आजची सरासरी किती होईल? 5 ने वाढेल. बरोबर आहे. 34 + 5 39 होईल सरासरी. बरोबर आहे का? किंवा रेखा व नेहा हे दोघे आहेत ना, तर यांचं 34 वर्ष जर आजची सरासरी असेल तर एकूण वय 68 होईल. बरोबर. 68 मध्ये 5 वर्षापूर्वीचं आहे, तर 5 वर्षांनी दोघींचं वाढलं म्हणजे 10 वर्ष वाढतील. म्हणजे किती झालं? 78 होईल. बरोबर आहे. तर या दोघींची बेरीज किती झाली मग? गुणिले 2 78. आज रेखा, नेहा व नीरज म्हणजे या दोघी तर आहेतच, परत नीरज म्हणजे तिघजण झाले. तिघांची सरासरी किती आहे? 33 आहे. म्हणजे आजचं वय किती आहे? 99. पुढे काय म्हणजे 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल? 10 वर्षानंतरचं विचारलेलं आहे. म्हणजे आजचं वय किती निघेल? हे आजचं वय, त्याच्यामुळे 33 गुणिले 3 99. आजचं वय या दोघींचं किती? 78 आहे. हे वजा करा. 9 8 गेले 1 आणि 9 मधून 7 गेले 2. आजचं वय नीरजचे किती? 21 आहे. 10 वर्षानंतर किती होईल मग? 31. उत्तर नंबर 1. पुढचा प्रश्न बघा. जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घरभाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला आहे? खाली वर्तुळाचे अवलोकन करून काढा. बघा, घरभाडं कुठे आहे? हे घरभाडं, किराणा माल हा आणि प्रवास हे.
हे तिन्ही मिळून किती खर्च केला सांगायचे. टोटल खर्च किती आहे 40,000 आहे. म्हणजे 360 अंश बरोबर काय येईल 40,000. 40,000. तर आता तिघांची बेरीज करा. कुटुंब घरभाडे 110, किराणा 90 म्हणजे 200 झाले आणि प्रवास 270. 360ला 40,000 आहे तर 270ला किती बघा. 270/360 गुणिले 40,000 असं करायचं आपल्याला. इकडे साईडला येतो 270/360 गुणिले 40,000. हे शून्य घटलं 9 चौक 36 9 त्रिक 27 3 हे 1,000 म्हणजे किती 30 गुणिले 1,000 म्हणजे 30,000. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. एने बीला एक वस्तू 10% नफ्याने विकली. एने बीला 10%, समजा 100 रुपयाची वस्तू आहे ती 110 रुपयाला विकली. ठीक आहे. बीने तीच वस्तू परत एला 10% तोट्याने विकली. म्हणजे 10% तोटा म्हणजे 110चा 10% तोटा 11 रुपये. म्हणजे किती 99 रुपयाला कुणाला विकली ही एला विकली. बरोबर आहे. तर बघा इथं काय झालेलं आहे. अगोदर 10% नफा झाला होता आणि ती 100 रुपयाची वस्तू परत 99 रुपयाला मिळाल्यामुळं 1% प्लस आणखी नफा झाला कुणाला एला. म्हणजे टोटल नफा किती झाला 11%. एचा नफा किती झाला मग 11%. 88चा ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. समीरने एकूण रुपये 360ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले. समजा सफरचंद आपण ऑप्शनवरून जाऊ 24 खरेदी केले तर 360 रुपयाला 24 सफरचंद. 24 × 24 12 उरले 24 50 म्हणजे एका सफरचंदाची किंमत किती झाली 15 रुपये. ठीक आहे. तर काय म्हणते पुढे प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट म्हणजे 12 रुपयाला 15 वजा 3 12 मिळाली असते तर 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. सफरचंद किती घेतले आपण 24 घेतले म्हणजे 24च्या 25% किती 6 अधिक म्हणजे 30 सफरचंद. म्हणजे 24 सफरचंद अगोदर खरेदी केले होते 25% अधिक सफरचंद म्हणजे 6 सफरचंद अधिक तर हे 30 सफरचंद खरेदी करू शकतो. ठीक आहे. तर काय म्हणले तसं मिनिमम किती सफरचंद. हां ठीक आहे. तर 24 अधिक 6 30 सफरचंद आणि त्याची प्रत्येक किंमत 12 का तर 15 रुपयामधून 3 रुपयाची सूट मिळाली तर 12 रुपये. मग 30 सफरचंद गुणिले 12 रुपये किंमत 32 360 म्हणजे हे 360 आणि हे पण म्हणजे उत्तर काय आलं. आपण काय किती सफरचंद घेतले ते मुळात 24 म्हणजे किती ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न बघा. 150 व 500 या संख्यामध्ये किती संख्यांना 11ने भाग जातो. याला कसं काढायचं 150 पर्यंत 11ने भाग जाणारे किती संख्या आहेत 11 × 11 4 उरले 11 त्रिक 33 13 संख्या आहेत. बरोबर. आणि 500 पर्यंत किती संख्या आहेत मग 500 भागिले 11 11 चौक 44 6 उरले 11 5 55 म्हणजे 45 टोटल 500 पर्यंत. आणि 150 पर्यंत किती आहेत 13 आहेत. म्हणजे 150 ते 500 विचारले म्हणजे काय करायला 45 मधून 13 मायनस केले तर किती आले 32. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. प्लस म्हणजे मायनस मायनस म्हणजे गुणले भागाकार म्हणजे प्लस आणि गुणाकार म्हणजे भागिले. तर 15 - 3 अधिक 10 गुणिले 5 भागिले 5 बरोबर किती. आपल्याला प्रश्नांचं आपलं चिन्हाचं काय करायचं चेंज करून द्यायचं चिन्ह. 15 मायनसला काय म्हटलेलं आहे इथं मायनसला बा काय म्हटलं आहे गुणाकार गुणिले 3 अधिकला काय म्हटलेलं आहे इथं अधिक नाही इथं नाही अधिक म्हणजे मायनस मायनस 10 गुणाकारला काय म्हटलेलं आहे गुणाकारला भागाकार 5 आणि भागाकारला काय म्हटलेलं आहे मग भागाकार इथं अधिक तर अधिक 5 हे सोडून घ्यायचं. 15 त्रिक 45 मायनस 5 दोरी 10 अधिक 5 85 आणि 5 50 वजा 2 48. ऑप्शन नंबर 3. या प्रश्नामध्ये बघा संकेताक काय केलेलं आहे. हा प्रश्न एक शब्द दिलेला आहे आणि त्याला असं लिहिलेलं आहे. तर त्याच संकेत भाषेत हे कसं लिहिता येईल असं विचारलेलं आहे. या ठिकाणी काय केलं आहे हा GH जो आहे तो हा शेवटचे 2 शब्द शेवटी 2 सोडून 2 GH इथं टाकलेला आहे. तर इथं बघा आता इथं ON आहे तर ON काय करायचे अशाच प्रकारे सोडवल्यानंतर GH 2 नंतर टाकलेलं आहे म्हणजे 2 अक्षर झाल्यानंतर म्हणजे ON आहे का नाही आहे 2 अक्षरानंतर नाही आहे इथं नाही इथं ON आहे तर हा ऑप्शन नंबर 3.
याला पूर्ण वेळ सोडवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे हे शॉर्ट ट्रिकमध्ये सोडवलं आपण. पुढचा प्रश्न बघा. 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात. 4 मजूर 6 दिवसात किती बनवतात? 9600. तर 18 मजूर 2 दिवसात किती बनवतील म्हणलेलं आहे. 24 9600 18 2 36 ला किती? 36 ला किती म्हणल्यानंतर बघा 24 चोक गुणिले 4 केलेलं आहे. 24 चोक 96. तर 36 चोक किती बघ? 4 सक 24 ला 4 हातचे 2 4 त्रिकम 12 2 14 डबल 0 14400. 14400 ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात 1 टेलिग्राम पोल ओलांडते. ट्रेनची लांबी काढा. ट्रेनची लांबी बघा काय केले, वेग किती आहे? 54 किलोमीटर प्रति तास आहे. त्याला सेकंदामध्ये करून घ्या. 54 गुणिले 518 18 ते 54 15 मीटर प्रति सेकंद वेग आहे. तर 9 सेकंद गाडी धावलेली आहे. 15 गुणिले 9 135. ऑप्शन नंबर 54 3. पुढचा प्रश्न. रोहन रामूचा मुलगा आहे. रोहन कोणाचा मुलगा आहे? रामूचा. ठीक आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिन काका म्हणजे हा भाऊ आहे याचा. कोण आहे? सचिन. घरी गेले व सचिनची पत्नी जी पत्नी आहे रोहनच्या आईची बहीण आहे. रोहनच्या आईची म्हणजे इथं यांची पण पत्नी. ही पत्नी आणि ही पत्नी म्हणजे रामूची पत्नी आणि सचिन पत्नी बहिणी. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय? सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी म्हणजे रामूशी किती कोण झालं? मग मेवणी झाली. 95 नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी आपण एवढं वाचत बसण्यापेक्षा काय विचारले बघा अगोदर. विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले? आता फक्त आपण विज्ञानाविषयी वाचायचे. तर काय केले, गणित आणि विज्ञान दिले आहे, त्यामुळे आपण दोन्ही गणित आणि विज्ञान दोन्ही वाचायचं नाही, तर फक्त विज्ञानाचं वाचायचं. ठीक आहे. तर विज्ञानाविषयी कुठं माहिती दिली बघा. एचे गणितातील एकूण गुण गणितातील बनते सीच्या अगदी वर आहेत, आपल्याला संबंध नाहीये. विज्ञानातील गुण एफच्या अगदी वर आहेत. कोणाचे? एचे गणितातील एकूण गुण. एचे गणितातील एकूण गुण एफच्या वर आहेत म्हणते. म्हणजे कोणाच्या? एचे जास्त झाले. मग बरोबर आहे, एफच्या वर आहेत म्हणजे एफच्या अगदी वर म्हणजे एचे जास्त. बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे. विज्ञानात कोण आहे? बी हा विज्ञानात सीच्या वर आहे. बरोबर, म्हणजे बीचे जास्त झाले. पुढे काय म्हणलं बघा. परंतु गणिताचा काही संबंध नाही. एफने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळाले. एफनं काय कोणाला जास्त मिळाले? कोणाच्या पेक्षा? डी आणि ई पेक्षा. बरोबर. डी गणिताचा काही संबंध नाही. गणितात सी व डी च्या मध्ये कोणीही नाही. गणितात नाहीये. आणि विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कोणी नाही. सी आणि ए च्या मध्ये ए इथं आहे, मग सी आणि ए च्या मध्ये कोण नाही म्हणजे सी इथे येणार. बरोबर, सी चे जास्त झाले. परंतु इथं काय म्हटलेलं आहे, इथे आणखीन एक सी पेक्षा पण जास्त कोण गुण घेतलेला आहे? बी घेतलेला आहे. इथं सांगितलं आपल्याला बी हा विज्ञानात सी च्या अगदी वर आहे. तर मग सगळ्यात जास्त मार्क कोणाला मिळाले? बी ला मिळाले. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. सर्व मोगरा शेवंती आहेत. हे मोगरा हे शेवंती आहेत. ठीक आहे. सर्व शेवंती फुले आहेत. सर्व शेवंती फुले आहेत. आता निष्कर्ष काय म्हणले? सर्व फुले मोगरा आहेत. सर्व फुले हे मोगरा असं येईल का? कारण फुलेच सर्वात जास्त आहेत. मोगरा एखाद्या वेळेस मोगरा सर्व मोगरा हे फुले असं असू शकलं असतं, पण सर्व फुले हे मोगरा येणार का? नाही येणार. म्हणजे अ नाहीये. ब काय म्हणते? सर्व फुले शेवंती आहेत. हे पण येईल का? सेम तसंच आहे. हे पण येणार नाही. त्यामुळं म्हणजे इथं विचारलंय काय बघा. सर्व फुले मोगरा आहेत. हे फुले जे आहेत ते मोगरा आहेत असं विचारलेलं आहे. असं होतं का? इथं काही दिलंय का? इथं नाही दिलं. आणि पुढचं काय म्हणले? सर्व फुले शेवंती आहेत. हे फुले जे आहेत ते शेवंती म्हटलेलं आहे. असं पण म्हटले कुठं? नाही. फुले बाहेर आहेत शेवंतीमध्ये, फुलेमध्ये शेवंती बाहेर, असं होणार नाही. म्हणजे दोन्ही चुकीचे. निष्कर्ष ए व दोन्ही चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. 3 6 11 18. 3 6 11 आणि 18. पुढचं
इथं काय येईल म्हटलेलं आहे. हे 3चा फरक आहे, 5चा फरक आहे, 7चा फरक आहे, 9चा फरक. 18 9 27. ऑप्शन नंबर 4. शेवटचा प्रश्न बघा. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. अमर इथं आहे तो समजा, इथून पश्चिमेकडे गेला. हे पूर्व हे पश्चिम. पश्चिमेकडे किती गेला? 4 किलोमीटर चालत गेला. म्हणजे 4 किलोमीटर आहे. तिथून 2 किलोमीटर उत्तरेकडे म्हणजे इकडे 2 किलोमीटर गेला. कुठे गेला तो? बँकेत गेला. व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे, पूर्व म्हणजे इकडं, पूर्वेकडे किती गेला? 4 किलोमीटर परत गेला. 4 किलोमीटर गेला. भरतच्या घरी गेला. तर तो आणि त्याचे घर यामध्ये अंतर किती? हे घर त्याचं आणि हे इथं आहे तो, म्हणजे किती अंतर आहे? 2. ऑप्शन नंबर 3.